आजचा विषय आहे हार्मोन्स. काय विषय? आता तुम्ही आज आरती ऐकली तर 10 स्तवन अर्पितो तुला, हीच आरती आपण रेकॉर्ड केली मागच्या वेळेस तबल्यावर, अगदी मस्तपैकी तबल्यापेटीवर. तुम्ही ती आरती ऐकली का? तबल्यापेटीतली 10 स्तवन अर्पितो तुला आरती ऐकली का? नाही ऐकली तर ऐकून बघा. आणि आता तुम्ही जी आरती ऐकली ती तुम्ही तर आरती ऐकलीच आहे. तुम्हाला असा फरक जाणवल की रेकॉर्ड केलेली आरती जी आहे त्यात जितकी एकरूपता झाली नाही तितकी आरती आत्ता एकरूप झाली. तुम्ही म्हणाला आता हे कसं काय? गायक जेव्हा गाणं गातात उद्देश असा असतो की ते रेकॉर्ड व्हावं, म्हणजे पैसे मिळावेत. उद्देश काय? रेकॉर्ड व्हावं, पैसे मिळावेत. समजा मी तुम्हाला रेकॉर्ड करून गाणं तयार करतोय, आरती तयार करतोय. उद्देश माझा काय आहे की तुम्हाला ते ज्ञान म्हणता यावं. रसवदिरी गांधरा दादरा त्यातले जे काही चढ उतार आहेत हे तुम्हाला समजावेत. हा माझा उद्देश जरी असला तरी एक नियम आहे. नियम असा आहे की ज्याचं कर्म त्याच्याबरोबर. नियम काय? आपण ते तुम्ही किती जरी घासलं तर दुसऱ्याचं नशीब नाही बदलू शकत, कितीही तुम्ही घासा. म्हणून दगडाला तुम्ही देव करायला लागला आणि दगडाची जरी इच्छा नसेल देव बनायची तर दगड मध्ये तो दुभागतो, भंगतो. आणि त्याची इच्छा जर असेल की आपल्याला देव बनायचं आहे तर तो तुम्हाला सहजले साथ देऊन तो दगड देवरूपाला येतो. ते पंढरपूरचा तुम्ही पांडुरंग घ्या, एक दगड आहे तो, त्याची ती पाषाणाची मूर्ती तयार झाली ठोके टाकून टाकून टाकून. पण त्या दगडाचं ते भाग्य किती मोठं आहे की किती लोक येतात, दर्शन घेता जात आहेत. म्हणजे दगडसुद्धा किती पवित्र आहे तो. लक्षात आलं का? तसं नाभी, हृदय, कंठ, ललाट आणि ब्रह्म. आता मग अशी आपण ज्यावेळेस नामस्मरण करत होतो मी म्हटलं आवाज करा, हळू करा. आता आवाज हळू करणं आणि एकरूपतेनं म्हणणं फरक आहे. काय फरक सांगता येईल? पूर्ण आवाज हळू करणं आणि एकरूपतेनं म्हणणं फरक काय? दीपक जागेवर आहे काय? आहे ना जागेवर? मायापाशी थांबा. काय सांगता येईल फरक? बघा, आपल्याला एक ठिकाण माहिती आहे ओरडायचं, ते म्हणजे कसा नरडं काढून ओरडायचं. त्याला कंठस्थान म्हणलं जातं. त्याच्यावर जे दोन स्थान आहेत ललाट स्थान, ब्रह्मस्थान. तुम्हाला असं वाटतं का आपण त्यातून कधी आरती गायली म्हणून? काय सांगितलं? ब्रह्मातून आरती गायली आहे असं तुम्हाला कधी अनुभव आला का? आता समजा एक शब्द आहे अर्पितो तुला, अर्पितो तुला. कुठला शब्द वापरला मी? हा कंठातनं वापरला. हाच शब्द अर्पितो तुला, अर्पितो तुला ब्रह्मातनं आला. हा फरक आहे. म्हणजे गाणं गात असताना गायक लोक काय करतात, तंद्री त्यांची जरी लागली, षड्जा त्यांनी जरी गायला तरी कंठ माध्यमातनं गातात. काय सांगितलं? कंठ माध्यमात. षड्जा तुम्ही जरी गायला तरी तो गाणं कशात नव्हतं? कंठ माध्यमात नव्हतं. याचं कारण काय की काही हार्मोन्स हे ब्रह्मरूप आहेत. ब्रह्मरूप हार्मोन्सचा वापर कमर्शियल करता येत नाही. काय सांगितलं? पट्टीचा जरी एखादा गायक असला तर तो म्हणतो बघा सूर बदलला माझा, म्हणतो सूर दुसरा लागला म्हणतो. कारण ब्रह्मरूप अवस्था जी आहे ही अवस्था समाजाला विकण्यासाठी नाही आहे, ही स्वप्राप्तीसाठी आहे.
कशा करताय? स्वप्राप्ती, स्वतः ईश्वराशी एकरूप होण्यासाठी ती अवस्था आहे. ती दुसऱ्या देण्याकरता अवस्था नाहीच आहे. त्यामुळे तो ईश्वर त्या माध्यमात जेव्हा विकसित होतं तेव्हा त्यालाच ते मिळतं. इतरांना फक्त काय वाटतं? गाणं चाललेलं आहे. म्हणून दादांसारख्या आरत्या म्हणता येतील, पण दादा बनू शकत नाही. काय सांगितलं मी? दादांसारख्या आरत्या म्हणतात मला येतील, पण दादा नाही होऊ शकत. दादा व्हायचं म्हणजे काय करावं लागेल? दादाशी एकरूप व्हावं लागेल. आणि दादाशी एकरूप होणं म्हणजे फार अवघड आहे. का? जेविता खेळिता चित्त दत्तमय. दत्तमय दादा रूप होणे. मग आता तुम्ही ज्या आरती गाताय ह्या कुठनं गाताय? कंठातून गाताय. कंठातून तुम्ही पुन्हा काय करताय? कंठाला सर्जा लावताय. सर्जा जो अवस्था तुम्ही कंठाला लावताय. पण ब्रह्मा तुम्ही सर्जा घालवत नाही. आणि ब्रह्माच्या वरणी 2 स्थान आहेत, खरव आणि निखरव. तानसीन तिथपर्यंत पोचला होता. तुम्ही नावं ऐकली असतील, पण त्यांचे राग तुम्हाला आता आहेत का? म्हणजे राग असतील की अमुक अमुक बाबा हे सप्तक घ्यायचं किंवा स्वर घ्यायचे हे तुम्हाला माहीत असेल, पण ते स्वर घेतले म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने पाऊस तुम्ही पाडणार नाही आत्ता. दिवे तुम्ही लावू शकत नाही आत्ता. कारण त्या रागात ते चैतन्य तुम्हाला भरता येत नाही. काय सांगितलं? चैतन्य ते भरता येत नाही. या संगीत जे आहे हे मूळ हे शिवानं निर्माण केलं. कुणी निर्माण केलं? शिवानं. ज्या वेळेस सतीनंतरची तुमची पार्वती तो मधला जो अवस्था होती त्यावेळेस एक लीला शिवानं रचली. नारदानं अगोदर गाणं गायलं, माणसं मूर्छित झाली. शिवानं ते गाणं गायलं, माणसं धुंद झाली. लक्षात आलं का? पण ते शिवाचं संगीत नंतर नारदाकडे आलं आणि नारदांच्याकडे सुफीने घेतलं आणि सुफींच्याकडे तुकारामाने घेतलं. तर पूर्वी सगळं वृक्ष होतं संगीत. संगीत हा प्रकार नव्हता. उपासने मार्गामध्ये फक्त काय होतं? वाचन होतं, पठण होतं. अध्याय लावायचे, पठण करायचं, असलं सगळं ते होतं. पण त्यात कीर्तन हा जो प्रकार आला तो तुकारामांनी आणला. समा हा शब्द उर्दूमधला मुसलमान पंथामध्ये सुफी पंथामध्ये तो आला कव्वाली गझल या रूपाने. आणि तुकारामांनी काय केलं? भजन किंवा अभंग रूपाने ते आणलं. तरीसुद्धा तुकारामांचे अभंग तुम्ही जर आज गायले तरीसुद्धा तुम्हाला ती समा नाही काढता येणार, तुम्हाला ते ब्रह्म नाही काढता येणार. म्हणून ब्रह्म तुकाशी हा शब्द आहे. ब्रह्म तुकाशी आले, तुम्हाला ब्रह्म नाही आले. का नाही आले? तुम्ही कंठातून जाऊ शकत नाही वर. कंठातून ललाटानं ब्रह्मात जायचं. मग ब्रह्मात गेल्यानंतर ब्रह्म तुकाशी आले. तुकाशी म्हणजे तुला आले. तुकाशी म्हणजे तुकारामांना आले असं नव्हे. जो ब्रह्मातून गाईल त्याला ब्रह्म आले. तो हार्मोन्स तिथं जागा झाला, ट्यूनअप झाला. आता हे कधी होईल? हे कधी होईल? तुमचा प्रापंचिक विषय जोपर्यंत तुम्ही धरताय हे होणे शक्य नाही. काय सांगतोय? कितीही जन्म तुम्ही करत बसा, मी घेतलेला जो अनुभव आहे, जोपर्यंत तुमच्या प्रपंचातला तुमचा जो विषय आहे ना तो ब्रह्मात असतो. तुम्ही म्हणता डोक्यात विषय चढला बरं का माझ्या, म्हणता का नाही? डोक्यात चढला मी कुठं चढला माहिती तुम्हाला माहिती आहे का? लढाड स्थानात चढला. डोक्यात चढणं म्हणजे कुठं चढणं? ब्रह्मात नाही, ललाट स्थान. बघा, ललाट स्थानाच्या वर जेव्हा तुम्ही जाल ब्रह्मस्थानात तेव्हा ललाट स्थान तुमचं काय असेल त्यावेळेस? प्युअर असेल, की त्यामध्ये फक्त एकच विषय असेल. जसं नळीत पाणी आहे म्हणजे ब्लॉक तयार झालं तर पाणी पुढे जाईल का? तसं नाभीस्थानातलं जो ब्लड हे लिक्विड आहे, नाभीतलं जे लिक्विड आहे ते हृदयात गेलं पाहिजे. हृदयातलं लिक्विड कंठात गेलं पाहिजे. कंठातलं लिक्विड
ललाटमध्ये गेलं पाहिजे, ललाटातलं लिक्विड ब्रह्मामध्ये गेलं पाहिजे. हे सगळं लिक्विड जे आहे हे तुमचं त्या अभंगातून गेलं पाहिजे. कारण ब्रह्मात जाते कोण? ब्रह्मात कोण जाते किंवा ललाटमध्ये कोण जाते किंवा कंठातलं तुम्ही गाताय ना, म्हणजे कोण, ते काय प्रोसेस काय होते सांगू शकाल तुम्ही? एक लिक्विड आहे तुमच्या नाभीला कनेक्ट केलेलं. मी समजा आता बोलतोय, मी बोलतोय म्हणजे काय करतोय, स्वरयंत्रावर प्रेशर येते, माझ्या कंप पावताय आणि ते कंपातून ध्वनी लहरी, ध्वनी लहरी, लहरीतून पुन्हा ध्वनी तुमच्या कानावर पडतोय. माझ्या ध्वनीतून तुम्ही लहरीत निर्माण होतात, लहरीतून तुमच्या कानावर लहरी आपटल्या की त्याच्या परत ध्वनी रूपांतर होतं. लक्षात आलं का? सामान्य मानवाला ह्यात फक्त क्रिया करता येतात, माहीत नाहीत पण करता येतात. ध्वनी लहरी ध्वनी. तुम्ही ब्लूटूथ लावता का नाही? म्हणजे काय करता? ध्वनी लहरी ध्वनीच करता की. पण त्याच्या पुढची अवस्था आहे ध्वनी लहरी प्रकाश. काय सांगितलं? ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे ब्रह्मावस्था. म्हणजे हार्मोन्स तुमचा कुठपर्यंत गेला पाहिजे? प्रकाश या अवस्थेपर्यंत गेला पाहिजे. प्रकाश अवस्था म्हणजे चैतन्य अवस्था. तो अवस्था कधी जाईल? तो एक विषय असेल तर. कुठला विषय पाहिजे? ईश्वर हाच विषय पाहिजे, परमार्थ नाही. परमार्थ पुष्कळ विषय आहेत. तुमचा ईश्वर आणि त्या ईश्वर विषयाला अनुषंगाने काहीच नाही पाहिजे. म्हणजे बाबा देवा मला 1 लिटरभर दूध दे, नाही पाहिजे. फक्त देवच पाहिजे. लिटरभर दूध हा शब्द आला की तुम्ही कंठात याल, ललाटमध्ये याल. ललाटमध्ये सगळे तुमचे विषय आहेत. इथं तुम्ही येणार ललाटमध्ये. तुमच्या विश्वातले सगळे विषय तुम्ही जे आज आहेत ना, हे सगळे ललाट स्थानामध्ये आहेत. आणि ते जोपर्यंत तुमचं काय होत नाही, प्युअर होत नाही ते स्थान. मी म्हणतो बघा, शंका मिटल्या पाहिजेत माझ्या, म्हणतो नाही आपण, म्हणजे ते स्थान प्युअर झालं पाहिजे. शंका राहिल्याच नाही पाहिजेत, प्युअर स्थान झालं पाहिजे. ते झाल्याशिवाय तुम्ही ब्रह्मात जाऊ शकत नाही. आणि 84 लक्ष हॉर्मोनचं वर्गीकरण 5 स्थानात केलेलं आहे. काय सांगितलं? आता बघा ना, जीवजंतू जे काही जन्माला येतात का नाही, खाणं पिणं मरणं, नाभिस्थान. तुम्ही जर प्राणी घेतले, खाणं पिणं प्रजनन करणं, जन्माला घालणं मरणं, ही जी अवस्था आहे ही फक्त नाभीशी निगडीत आहे. भूमी उगवतं का नाही? उगवल्यानंतर काय होतंय? त्याला फळं लागतात. फळं लागले की ते फळातनं पुन्हा नवीन प्रजनन होतं. पहिलं जे निर्माण केलं, जे झाड आहे मूळचं, ते नष्ट व्हायला लागतं. लक्षात आलं का? हा गुणधर्म कुठं आला? सगळा नाभिस्थानात आला. हृदयस्थानामध्ये तुमच्या काय आहेत? भावना सगळ्या आहेत. काय आहेत? सगळ्या भावना. पण भावना तुमच्या जवळ असताना कर्तव्य जे आहे, कर्तव्य आणि भावना 2 गोष्टी भिन्न आहेत. म्हणजे आजपर्यंत 84 लक्ष योनीतल्या ज्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या हृदयात आहे आपल्या आहेत. नुसतं या जन्माच्या भावना नाही आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो कुठं अडकायचं नाही. आता त्या हृदयातल्या ज्या भावना आहेत त्या दमन करायचं. दमन करायचं म्हणजे काय करायचं? त्या शांत करायच्या साधना उपासनेनं. मग तुम्ही कंठात जाणार. आणि कंठस्थान हे मनाचं स्थान आहे, मनोमय कोशाचं स्थान. कशाचं आहे? मनोमय कोशाचं स्थान आहे. कंठामध्ये सगळ्यात जर वाईट अवस्था किंवा सगळ्यात जर क्रिटिकल विषय असतील कुठं, तर कंठस्थानामध्ये आहेत. हाताला लागत नाही. आपण नेहमी विचार करायचा, आपण दिवसाकाठी खरं किती बोलतो? कारण मनोमय जो कोश आहे हा तुमच्या कंठस्थानात आहे. 10% खरं, 90% खोटं. कारण त्याच्या मागं खोट्याच्या मागं काहीतरी विषय असतात. लक्षात आलं का? आता कंठस्थान आहे ना, इथपर्यंत जवळजवळ 84 लक्ष योनीतील 90% जीव कार्यरत आहेत.
किती टक्के? 90% जीव. 10% जीव फक्त लाड स्थान कार्य येत आहेत. म्हणजे प्राप्त तुम्ही लाड स्थान जरी केलं या जन्मात तरी मुक्तीपर्यंत पोचाल. काय सांगतोय? यालाच दुसऱ्या भाषेत वापरला शब्द वापरला साप. आणि हे जेव्हा प्राप्त तुम्ही कराल तेव्हा ज्ञानेश्वर म्हणजे पसा. शब्द फक्त फिरवून घेतलेले आहेत. त्यातला अभ्यास किंवा सायन्स एकच आहे. तर हॉर्मोन्स तुमचे जे आहेत हे 84 लक्ष एवढीतले हॉर्मोन्स तुमचे सगळे तुम्हाला काय करायचे मनुष्य योनीमध्ये बघा पूर्णत्वाला न्यायचे. काय करायचे? जोपर्यंत तुमचा जीव कुणाकरता तरी अडकतोय की नाही हा तोपर्यंत पुनरपी जननम पुनरपी मरण. तुम्ही कधी विचार करा तुकारामाचा जीव कोणाकरता अडकला, ज्ञानेश्वराचा जीव कोणाकरता अडकला, एकनाथांचा जीव कोणाकरता अडकला, बाबांचा जीव कोणाकरता अडकला. हे कोणाकरता? परमेश्वराकरता जीव अडकलेत म्हणून ते ब्रह्मरूप झाले. तुम्ही जीवाचरण कोणाकरता करताय? एखाद्या व्यक्तीकरता करत असाल की ती व्यक्ती 10 वर्षांनी तुमच्याशी काय वागणार आहे तुम्हाला माहीत नाही आहे. कारण एक शब्द आहे. काय शब्द आहे? परमेश्वर सोडून कुणीही तुमचं नाही. आणि हे अनुभव कधी येतात? थोडासा वेळ गेल्यानंतर. काही वेळ गेला मग आपण म्हणतो इतकं मी त्याच्याकरता केलं माझ्याकरता काहीच केलं नाही. अशी जाणीव जेव्हा 7 जन्म घेतलेल्या उपासकांना होती तेव्हा ते अवतार म्हणून जन्माला येतात. त्यांना माहीत असतं. काय माहीत आहे की एखाद्याच्या आपण जरी काय कर्तव्य करत गेलो तरी त्यातून आउटपुट काय भेटणार नाही. पण ईश्वराची इच्छा अशी इच्छा असती माध्यम तयार करत राहा. काय सांगितलं? माध्यम तयार काय करायचं तर माझ्यातला जो गुण आहे हा मी तुमच्या सप्लाय करायचा म्हणजे माध्यम तयार करायचं. आणि त्याचं कारण काय? मी माझ्यातला गुण तुमच्या सप्लाय केला तो तुमच्यात थोडासा रुजला मी पुढच्या अवस्थेला गेलो. त्या शब्द वापरलाय आपणासारखे करीशी तात्काळ. शब्द काय वापरला? करीशी तात्काळ. आता बघा सगळे जीवजंतू जे आहेत हे आहेत कुठं? तुम्हाला जे स्ट्रगल करतात ते सगळे जीवजंतू कुठं आहेत? त्याला एक नाव आहे पिशाची योनी. काय नाव आहे? तिथे हे सगळे जीवजंतू आहेत. त्याच्यावर भू नावाचा जो लोक आहे तिथं त्याला जाणीव झाली आहे त्याची त्या लोकांना ह्याला पाप नाही पुण्य म्हणायचं. आणि ते भगवंताला म्हणतात मला जन्म दे. भगवान म्हणतो थांब. म्हणजे जन्म पुन्हा घ्यायचं तुमच्या हातात नाही आहे. काय सांगितलं? प्राप्त जन्म जर मूर्खासारखा खर्च केला तर पुन्हा 365 वर्ष वेटिंग आहे. किती वर्ष? आत्ता हा जन्म तुम्ही कसा खर्च करायचा आहे हे तुम्ही ठरवायचं. तुमच्या समजा आता अकाउंटला 10 लाख रुपये आहेत आणि तुम्ही सगळ्यांच्या करता मी म्हणतो परोपकार करता वापरले. चला कशा वापरले? परोपकार करता वापरले. मी असं म्हणत नाही की उधळले. पण तुमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या 10तला तुमच्यावर परोपकार किती लोक करतील हा विचार आधी करायचा आणि मग ते 10 लाख वापरायचे. आता कसं सांगू? मी असा अनुभव घेतला की कुटुंब जर 5 सदस्य असतील आणि माझ्या कार्याशी त्यातला एक निगडीत असेल तर 4 सदस्य जे माझ्या कार्याशी निगडीत नाही आहेत त्या कुटुंबातले अशा वेळेस जर जो सदस्य माझ्या कार्याशी निगडीत आहे त्याला जर काही आजारपणा आली तर बाकीचे 4 सदस्य माझ्याशी ते कनेक्शनमध्ये ठेवत नाहीत. आत्ता हे विजूंच्या केसमध्ये अनुभव घेतला मी. त्यांनी 4 दीक्षा घेतल्या पण बाकीचे जे कुटुंबाचे सदस्य आहेत त्यांचं कनेक्शन जवळ नसल्यामुळं 3 दिवस हा मनुष्य ICU मध्ये O2वर असताना मला काहीही माहिती मिळाली नाही.
आणि ज्यावेळेस एका भक्तानं मला सांगितलं की त्याचा स्कोर 21 आहे कोरोनाचा, तिसऱ्या दिवशी मला सांगितलं, तेव्हा मी त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांना मी फोन करून झापलं. आणि त्याच्यानंतर मग पुढची काही हालचाल जी काही करायची गुरुमार्गाची केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो बऱ्यापैकी कव्हर झाला. आता आज तो आयसीयूतनं बाहेर येईल. तुमचं म्हणणं काय गुरुची जबाबदारी आहे, पण गुरुची जबाबदारी किती आहे? म्हणजे गुरुनी साधना करताना तुमच्या नावशी करायला पाहिजे का? गुरु उपासना करताना त्यांनी तुमच्या नावशी करायला पाहिजे का? तुमचा जो काही विषय आहे तो तुम्ही मांडल्याशिवाय तो निवारण कसा करायचा? लक्षात आलं का? मी नेहमी वाक्य सांगितले, भगवंताला खाली येता येत नाही म्हणून तुम्हाला तिने आईबाप दिले, मग आईबापाने अन्न कसं काही शिकवलं ना आपल्याला? तसं तुम्हाला गुरु हे माध्यम आहे. काय सांगितलं? माध्यम आहे. परमेश्वर स्वतः तुमचं काहीच खाली काही करू शकणार नाही, माध्यमातून कामं होत आहेत. आणि माणसामध्ये गणित असतो, मी देवाचं एवढं केलं, मग मला गुण का नाही आला? आम्ही देवाचं तेवढं केलं, गुण का नाही आला? तू केलंसच काय? मग मी नेहमी सांगत काय असतो की तुम्ही स्वतः विकसित होत असताना कुटुंबातला एक व्यक्ती तुम्ही विकसित करायला लावा, की जर तुमच्यावर काय आघात झाला तर तो तुम्हाला प्रोटेक्ट करेल. आज किती कुटुंबातल्या किती लोकांना अनुष्ठान मांडण्याची पद्धत माहीत आहे? समजा तुमच्याकडे प्रतिमा असेल, तुमच्या काही कारणास्तव तुमच्या फक्त एका व्यक्तीला माहीत आहे अनुष्ठान कसं लावायचं, 4 लोकांना माहीत नाही. वास्तविक तुम्हाला मृत्यूपर्यंत जरी काही विषय असले आणि तुम्ही अनुष्ठान लावलं तर तुम्ही बाहेर येता, हे शास्त्र आहे. प्रतिमा असतील तर ना, प्रतिमा पहिली पाहिजे. दुसरी गोष्ट अनुष्ठान लावायची माहिती पाहिजे. आता ही अनुष्ठान पद्धत आणली कुणी? नरसिंह सरस्वतीने कार्यात. आणि अनुष्ठान लावायची माहिती कुटुंबात किमान दोघांना तरी पाहिजे, किमान दोघांना तरी. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला कुटुंबातल्या अडचण झाली तर दुसऱ्या व्यक्तीने सपोर्ट केला पाहिजे. पण आज घडतंय काय? एकाला क्लिअर माहिती नाही. लक्षात आलं का? तर मी असं म्हणत नाही की तुम्ही ते हार्मोन्स पुस्तके प्राप्त करा, परमार्थ प्राप्त करा, पण किमान तुमचं कुटुंब तुम्ही सुखी करा. कारण मी तुम्हाला सांगितलं की शेवटची अवस्था जी आहे, समजा मी आज एक कार्य म्हणून करतोय, मला माझ्या गुरूंनी एक स्थान दिलं की तू गुरु म्हणून कार्य कर. तुम्हाला ते स्थान यायला काही जन्म घ्यायला लागतील. हे जरी सत्य असलं तरी किमान तुमच्या आहे या जीवनातून तुमचा उद्धार तुम्ही करून घेऊ शकता. म्हणून दादा नेहमी म्हणायचे, प्रतिमा तुम्हाला बोललेली कळली पाहिजे. काय म्हणते दादा म्हणायचे? प्रतिमा बोलते, पण तुम्हाला तिचे बोल समजले पाहिजेत. फुल पडणं म्हणजे काय? तो बोलच आहे. समाधान वाटणं म्हणजे काय? तो बोलच आहे. पॉझिटिव्ह एखादी काही गोष्टी तयार, एनर्जी बॉडी निर्माण होणं किंवा पॉझिटिव्ह काहीतरी विषय काढावर म्हणजे ती प्रतिमा बोलतीच आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. चैतन्याचं जे रूप आहे ते उकलून कसं घ्यायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि याकरता तुमचे हॉर्मोन्स जे आहेत ते जागृत पाहिजेत. हे समजेल कधी? तुमचे जे हॉर्मोन्स आहेत हे जागृत जर असेल तर तुम्हाला प्रतिमा काय ते कळेल, फुल काय ते कळेल. आज लोकांना फुलांची नावं सुद्धा माहीत नाहीत, असे कितीतरी लोक आहेत. मला मग काल एकानं व्हॉट्सॲपला एक फोटो पाठवला, म्हणला हे उंबराचं फुल आहे, दर्शन घ्या. काय म्हणला? ते आहे बांडगुळ त्याला लागलेलं, उंबराला लागले बांडगुळ. काय नाव सांगितलं त्यानं? आता म्हणलं हा इतका पवित्र कधीपासून झाला गेला उंबराचं फुल दिसायला लागलं? हा, सहस्रदल कमलाचं फुल असतं उंबराला. काय असतं? सहस्रदल कमलाचं फुल शेंड्यावर असतं उंबराच्या. ते व्हॉट्सअपला कोणते काही टाकतं फॉरवर्ड, उंबराचं फुल इतका पवित्र झाला असतो. त्याला वाक्य असं आहे, औदुंबराच्या वृक्षस्थळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल. म्हणजे औदुंबराचे जी खाली मुळे आहेत तिथं दत्तगुरू बसले जाऊन, असं त्या याचा अर्थ आहे. वृक्षस्थळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी
तुझी वांछा पुरविल. तळाशी दत्तगुरू वर आहे ते फूल, पण ते येतं कधी 100 वर्षाने येतं. आणि ते सुद्धा पवित्र व्यक्ती असेल तर दिसेल तुम्हाला. आणि आता 100 वर्ष झाड ठेवते कोण शिल्लक? छटून छटून त्याची वाट लावून टाकतात. आणि आपल्याला आपल्या विषयाबद्दल प्रेम नाही हो. सांगायचंय मला काय? किती अज्ञान. मग आता साधं गणित आहे की तुम्हाला जी निराकरण आपण करतो, तुम्ही जसं विकसित होत जाता निराकरण कमी होतात. काय सांगितलं? आता मध्यंतरी सांगितलं की आताचा जो कोरोना आहे ह्यानं कफ तयार होतात आणि कफानं पुन्हा मग खोकला वगैरे तयार होऊन बॉडीमध्ये इन्फेक्शन होऊन मनुष्य अधपतनाला जातो. माझ्या गुरुशी जरा बोलणं केलं, म्हणजे हे जरा काय भानगड सांगता का मला? मला म्हणले बघ, देहामध्ये 84 आपले 72,000 नाडी आहेत. किती नाडी आहेत? त्यात 3 नाड्या पारमार्थिक आहेत की ज्या 3 नाड्याचा वापर ज्योतिषशास्त्रही करता आले, अध्यात्मशास्त्रही करता आले. ते 3 नाड्या कुठल्या? इडा, पिंगळा, सुषुम्ना. कुठल्या 3 नाड्या? इडा, पिंगळा, सुषुम्ना. तुम्ही ज्या वेळेस ज्योतिषशास्त्राच्या मार्गाने जाता तेव्हा मध्य, अंत आणि आद्य अशी 3 नाडी आहेत. एक नाड जुळली अमुक झालं हे तुम्ही सांगता ना. मध्य नाड असती, अंत्य नाड असते आणि आद्य नाड असते. नाडे तीच, नावं तीच आहेत, फक्त वेगळ्या पद्धतीने घातलेली भृगुऋषींनी. कुणी घातली? भृगुऋषींनी काय केलं? त्याने नावं थोडीशी बदलली, नावं ती नाड्या त्याच नाडे आहेत. तर इडा नावाची जी नाडी आहे, आपण एक अभ्यासलं बघा, कफपित्तानी वात. काय सांगितलं? कफपित्तानी वात. तर इडा नावाची जी नाडी आहे तिला कफाचा विषय आहे असं आपण अभ्यासलं. तर तुम्हाला इडा नावाच्या नाडीच्या पुढची नाडी कुठले? पिंगळा आणि त्याच्यानंतर सुषुम्ना. म्हणजे तुम्हाला इडा नाडी जर तुम्ही क्लीन केली तर तुम्हाला कोरोना होणार नाही. कारण इडा नाडी निगडीत कशाशी आली? कफाशी निगडीत आहे. इडा नाडी क्लीन करणं म्हणजे कफ तुम्हाला होणारच नाही. मग आता असा कुठला साधक आहे की जो इडा, पिंगळा, सुषुम्नाचा रोज शुद्धीकरण करतोय? किंवा इडा, पिंगळा, सुषुम्ना कुठं आहेत शरीरात याची जाणीव त्या साधकाला आहे. मी काय म्हणजे समजते का? तुम्ही ज्याला शंकरचं त्रिशूळ म्हणता ना, ते त्रिशूळ म्हणजे इडा, पिंगळा, सुषुम्नाच, दुसरं काही नाही. ते रूप आहे, ते प्रतीक दाखवलं आहे. त्रिशूळ हे प्रतीक आहे. पण नाड्या कुठल्या? इडा, पिंगळा, सुषुम्ना ह्या नाभीपासून 3 नाड्या बाहेर पडतात. लक्षात आलं का? त्यातली एक नाडी ब्रह्मात जाती, एक कंठात जाती, एक हृदयात जाती. मी तुम्हाला जास्त स्पष्टीकरण म्हणून सांगणार नाही, कारण हा व्हिडिओ यूट्यूबला जाणार आहे परत. एक ब्रह्मात जाती, एक कंठात जाती, एक हृदयात जाती. आणि त्या नाड्या तुम्ही साधनेद्वारे, उपासनेद्वारे रोज जर क्लीन करत गेला तर मग कुठला आजार होणार नाही. कारण आता हे कोरोनाविषयी काय सांगितले लोकांनी? एक्सरसाइज करा, फळं खावा, है ना, किंवा श्वासोच्छ्वास करा, मोठा श्वास घ्या. मग ओंकारामध्ये काय सांगितलं जातं दादांनी? 36 सेकंदी ओंकार करा. 36 सेकंदी ओंकार करणाऱ्या माणसाला कोरोना होईल का? कुठं आहे कुठं आपण? पण 36 सेकंदी ओंकार करायला शिकायला मी 36 वर्षे केली तरी आपली मानसिकता नाही शिकावून. तर दादांनी काय करायचं? तर तुम्ही जेव्हा हे हॉर्मोन्स सेट करा, हॉर्मोन्स तुम्ही सेट कशी कराल, कधी कराल? तर हॉर्मोन्सवर लगाम पाहिजे म्हणजे मनाचा. पैशाचा लगाम नको आहे. लगाम कशाचा पाहिजे? मनाचा. आणि मनावर कंट्रोल पाहिजे गुरुचं. काय सांगितलं?
गुरुचं कंट्रोल आलं की त्याचं तुम्हाला एक अँटीना म्हणून प्रसाद पूजा दिला जातो. सहज चुकून एखाद्या वेळेस मन हल्लं तर तुम्हाला प्रसाद म्हणून दिले जातं, सप्लिमेंटरी तुम्हाला दिले त्या ठिकाणी. आणि मग तुमच्या ती जी नाडी आहे की ज्या नाडीमध्ये कफ हा विषय आहे तो त्या उपासना माध्यमातून क्लीन केला जातो. ती तुम्हीच करताय उपासना. उपासना काय दुसरं कोण करत नाही. नामस्मरण तुम्हीच करताय. फक्त आपल्याला उपासना शब्द वापरले काय वाटतं, काय ते विचित्र वाटतं. पण मेडिटेशन म्हणणं कसं वाटतं. आपल्यावर संस्कार कुठले जास्त व्हायला लागले आता इंग्रजांचे. मेडिटेशन म्हणलं की वा 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 चांगला कोर्स आहे, मेडिटेशनचा कोर्स आहे. पण उपासना काय बुडगं काहीतरी वाटतं त्याला ऐकायला. मग बघा ती नाडी ज्या वेळेस तुम्ही त्या शक्तीने क्लीन कराल, एक ओंकार शक्ती घेतली आपण, त्याने क्लीन कराल, तेव्हा तो आजार त्या नाडीत जाईल का. साधक निरोगी राहणार. साधक कसा राहणार, निरोगी राहणार. तुमचा खरा तुम्हाला आजार कशाला माहिती आहे का. कायेला आजार आहे, वाचेला आजार आहे, मनाला तुमचे आजार आहे. कशाला आजार आहे, काया वाचा मनाला आजार आहे. काया वाचा मनावर ह्या नाड्या सगळ्या अवलंबून आहेत. आणि लगाम त्याचा मनाला आहे. आणि मनावर लगाम गुरूंचा पाहिजे. लक्षात आलं. म्हणून नवनाथ तुम्ही कधी ऐकलं का. नवनाथापैकी अमुक बाबा नाथ आजारी पडले होते, कधी ऐकलं का. नाही पडले ते आजारी, कारण या सगळ्या उपासना पद्धती त्याला माहिती होत्या. आणि मी हेच तुम्हाला सांगतोय करायला. काय वेगळं का काय सांगतोय करायला. ओंकार साधना करा, जीव तोडून सांगतो. तुमची मानसिकता बनायला तयार नाही ना. तुम्हाला साधं गणित सांगतो, KG मध्ये ॲडमिशन घेताना तुम्ही 10,000 डोनेशन भरायला तुमची तयारी असते. कुठं KG मध्ये. पण भगवंतापाशी एक नारळ ठेवायचा जीव हवेत. आणि जर चुकून ठेवलाच तर वाटतं देवाला विकत घेतलं नारळ रूपात. मानसिकता विचित्र आहे आपली. काय लक्षात आलं का. मग आपल्याला तर करायचंय काय. तुम्ही जोपर्यंत गुरुमाध्यमापर्यंत बसून हे सगळं ग्रहण करत नाही, तुम्ही किती क्लिप माझ्या ऐका, माझ्याने कुणाच्या तुम्ही क्लिप ऐका, तुम्ही कुणाचे संगीत ऐका, तुम्हाला ह्या पुढच्या अवस्था कधी प्राप्त होणार नाहीत. ह्याला पद्धत हीच आहे गुरुमार्गातली किंवा नाथपंथातली किंवा दत्तपंथातली. ते माध्यम, पवित्र माध्यम, त्या अवस्थेमध्ये असणारं माध्यम, त्याच्यापाशी बसायचं आणि त्याच्याकडून ते ग्रहण करायचं. म्हणून त्या गुरु शिष्य नातं होतं. काय सांगितलं. तुमचा उद्देश काय पाहिजे. स्टेप घेत 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 तुम्हाला ब्रह्मात जायचं. ब्रह्मात ब्रह्मातून जेव्हा तुम्ही काय आळवायला लागाल, काय गायला लागाल, तेव्हा 84 लक्ष हार्मोन्स तुमच्या अंडर कंट्रोल असतील. कसे असतील. तुम्ही जे ऑर्डर द्याल त्या हार्मोन्सना ते त्या पद्धतीने कार्य करणार. त्याकरता तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. लक्षात आलं का. अगदी हे जे बाकीचे जे काही ब्लॅक मॅजिक म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी सगळ्या आहेत, ह्या सगळ्याच्या खाली आल्या. आणि आत्तापर्यंत जे तुम्ही बाकीचे जे काही विषय ऐकत आला, हे सगळे कंठस्वराशी निगडीत आहेत. लक्षात आलं का. तुम्ही रेकी शब्द घ्या. रेकी नावाचं एक शास्त्र आहे. तुम्ही प्लॅन्चेट शब्द घ्या. प्लॅन्चेट नावाचं एक शास्त्र आहे. तुम्ही हिप्नोटाईज विषय घ्या. हे सगळे निगडीत विषय कशाशी निगडीत आहेत. कंठस्वराशी. ब्रेनवर इफेक्ट केले जातात, नाही म्हणत नाही मी, पण विषय निगडीत कंठस्वराशीच आहेत.
पण जेव्हा तो साधक ब्रह्मस्थानाशी निगडीत होऊन काही विषय घेईल तो एकमेवम अद्वितीय असेल. काय सांगितलं? एकमेवम अद्वितीय. त्यासारखा साधक दुसरा नसणारच त्यावेळेस. आणि अशी लोक जास्त प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत. अशी लोक जास्त भक्त तयार करायच्या सुद्धा मागे लागत नाहीत. तुम्ही बारकाने अभ्यास करा. नाथांचे किती भक्त होते? दत्तांचे भक्त किती आहेत? दत्ताने कुणाकोणाला दीक्षा दिल्यात? तुम्ही बारकाने अभ्यास करून बघा. गोष्टी तुम्हाला समजेल. बोटा मोजणारी माध्यम आहेत. तुम्ही दत्ताला मानत असाल पण दत्त तुम्हाला मानलं पाहिजे ना. ती म्हणतात मस्त म्हणतात दत्तगुरु माझी आहे, पण दत्त म्हणलं पाहिजे ना बाबा तू माझा लेख आहेस. कारण ज्यावेळेस तो दत्तगुरु म्हणतील की तू माझा लेख आहेस तेव्हा तुला दत्त दिसला पाहिजे. तुला आता गडीतला पण दत्त दिसायला तयार नाही. दत्तगुरु दिसणं फार लांब मोठी गोष्ट आहे. बघा ना, जे रोज भ्रमण करतायत, काय सांगितलं? काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेशी, निद्रा माहुरदेशी, आणि तुंगेला जलप्राशी रोज चालू आहे. तुमच्या 24 तासामध्ये 1 सेकंद तुम्हाला क्लिक झाला का? ही गोष्ट कधी होते का कधी? म्हणजे आपण दत्तांच्या पाशी नाहीच आहे. ती ओढ तुम्हाला लागते का दत्तगुरु भेटावे म्हणून? तुम्हाला ओढ कुठे लागते? तुम्हाला ओढ कुठे लागते? पण आपणची ओढ लागते ना, कपारामाटी ओढ लागते. तर 84 लक्ष हॉर्मोन्समधून जेव्हा तुम्ही 3 फक्त हार्मोन्स जागृत ठेवाल. कुठले हार्मोन्स? 3. त्या 3 हार्मोन्सचं नाव आहे अ, उ आणि म. मची अर्धी मात्रा आहे. तेव्हाच तुम्हाला ब्रह्म काय ते कळायला लागेल. तोपर्यंत मग काय करणार? विषय वासना बाधिते मना. त्या मनावर कंट्रोल कोणाच असणार तोपर्यंत? विषयाने वाचण्याचा. अ, उ आणि म म्हणजे ओंकाराला. ओंकार जेव्हा मला समजायला लागेल तेव्हा तुम्हाला काय समजेल? तुम्ही कोण आहात. ठीक आहे. साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.